महाराष्ट्र एकीकडे 1707 1707 में पण है जब औरंगजेब का इंतकाल हुआ था और हम यहाँ पे भी अभी 21वीं सदी में भी है. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी आता कॉन्ट्रोवर्सी सगळी झालेली आहे ती छावा फिल्म हा त्याच्यातला स्टार्टिंग पॉईंट होता, अबू आझमीचं बोलणं हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट होता की औरंगजेब काय चांगलं केलं काय केलं असेल ते, का नितेश राणेंची विधानं त्याला कारणीभूत होती? स्टार्टिंग पॉईंट कोणता होता, कुठून सुरू झालं सगळं, तुमचं काय आकलन? प्रसन्न, जेव्हा मला या माझा विजन माझ्या महाराष्ट्र याचं पत्र आलं होतं तर त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की माझा विजन महाराष्ट्रासाठी काय आहे. आणि जेव्हा ते पत्र मी वाचलं होतं तर मी माझ्या तुमचे जे प्रतिनिधी आहे कृष्णा केंडेला म्हटलं की तुम्हाला खऱ्या अर्थाने माझं विजन पाहिजे का आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याचं वर्जन पाहिजे. वर्जन क्लिअर कारण काय आहे प्रसन्न की मागच्या 1 महिन्यापासून जे काही घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे, दररोज माझ्या घराच्या समोर पत्रकार येऊन उभे राहतात, सर कुछ तो बोल दो ना. म्हणजे इतकं लाईटली की मी काहीही बोललो तर कुठेतरी एक बातमी आपल्याला तयार करायची आहे, कुछ तो बोल दीजिए ना सर. एक मोठा पत्रकार हिंदी चॅनलचा जे फक्त सेन्सेशनलाइज करते न्यूज़ला, ते माझ्या घराच्या समोर येऊन उभे राहिले अनेक तास की सर मैं दिल्ली से आया हूँ और मुझे आपका इंटरव्यू लेना है. मी म्हटलं मी कुणालाही देत नाही, मी याच्या बाबतीत बोलणार नाही कारण माझ्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर ते माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी मला विनंती केली, सर मैं इतनी दूर से आया, आप भी पत्रकार थे सर, थोड़ा सा इंटरव्यू दे दीजिए ना. मी म्हटलं ठीक आहे विचार. त्यांनी 10 प्रश्न विचारले. 9 प्रश्न जे होते ना ते पाण्याचा प्रश्न कसा आहे, इथे काय आहे, तुम्ही कशाला पराभव झाले, हे सगळं होतं. आणि 10वा प्रश्न होता, आप औरंगजेब को अच्छा मानते हैं या बुरा मानते हैं. मी म्हटलं राजा, जितकं तुझं वय आहे ना तितकी पत्रकारिता मी केलेली आहे. 24 वर्ष मीही पत्रकार होतो. हे जे 9 प्रश्न तू विचारले ना, तू दाखवणारही नाही, तू फक्त बिल्डअप करत होता, तुला फक्त दाखवायचं आहे.